कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सबनी सरांच्या परवानगीने आपण हा सामूहिक विवाह सोहळा सुरू करूया। चला अंतरपाठ जरा, अक्षता वाटून घ्या, मामा मंडळी लिंबू जरा। डॅडी काम ओके। आता येणार बघा मजा। सूर्या आपलं घरदार विकल, पण त्याच्या बहिणीचं लग्न मोडू देणार नाही। हो त्याला आता तुमच्या पायाशी आल्याशिवाय गत्तीतरच नाही। मग आमची इज्जत काढणार त्याला आम्ही असंच कसं सोडणार? त्याला आमच्या पायाशी झोकवल्याशिवाय आम्हाला अन्न गोड लागेल का? खरं आहे डॅडी, नाहीच लागणार गोड। हो आता पार अक्षता पडायची वेळ झाली ना, कावा बोलणार लगीन लागल्यावर का? हा तुकी पडा लोक। हो थांबा 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 जरा। काय झालं पाहून? अहो सूर्यकांतराव, तुम्ही पैशाचा काही विषयच घेत नाही हा? नाही म्हणलं आत्ता बोलाल मग बोलाल, पण तुम्ही काय पैशाचं बोलायच तयार नाही। आपण पाहुणे एफडी केली की मी, बस नुसती एवढीच। आता तुम्हीच म्हणलेला ना लग्नात काय खर्च करायचा नाही, पैसे पोरांच्या नावाने टाकायचे म्हणून। म्हणजे तुमच्या डोक्यात नुसतं एपडीवरच भागवायचं दिसतंय, आहे का नाही? या बघा, तुम्हाला स्पष्ट सांगतो, आम्हाला लय नाही, फक्त 15 लाख रुपये द्यावं लागतात। हा अहो, काय बोलताय तुम्ही? एवढं पैसे? अहो काय एवढं म्हणताय पाहुणं? अहो सगळं सागर संगीत झालं असतं म्हणजे बसता, सोनं नाणं, गाडी घोड, मंडप जेवण, तर तुमचाच पैसा गेला असता का नाही? एवढा गेला असता का रे? हा खावं नाही तर काय, महागाई काय थोडी वाढली का? हा आणि ह्या बघा, आणि तुम्हाला जी काय करायचंय ती तुमच्या बहिणीच्या सुखासाठी तर करायचंय ना। ह्या बघा, आमचा त्याच्यात कसला पण स्वार्थ नाही। तुम्हाला जी काय करायचंय ती तुमच्या बहिणीच्या सुखासाठी करा, आणि मग आपण लग्नाचं बघू। हो असं नका वागू, एक काम करू, लग्न उरकून घेऊन नंतर आपण चर्चा करून यातनं मार्ग काढू काहीतरी। नाही 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 नाही, तुम्ही तर पाक हातपाय झटकूनच द्यायला लागला की राव। आम्ही काय तुमच्याकडे तुमच्या बहिणीला 10-12 तोळ सोनं घाला म्हणलो का? नाही। तिला एखादं घर द्या म्हणलो का? नाही। एकदम 15 द्यायचं राहू द्या, पण निदान आता 5 लाख रुपये तरी द्या। राहिल्याचं पैशाचं नंतर बघू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।